कसं समजवायचं यांना त्या पोरीला एवढ्या मोठ्या पार्टीत पाठवणं म्हणजे महाडिकांची इज्जत धुळीला मिळवल्यासारखं आहे. अगं आपल्या घराचं आपल्या नावाचं हसू होईल हे यांना कळतच नाहीये. हो ना, त्यांचं तिच्यावरचं प्रेम दिवसेंदिवस उफाळून चाललंय. त्यांना तिच्याशिवाय घरामध्ये दुसरं कोणी दिसतच नाहीये. तर काय जरा तिला काही बोलायला गेलं की प्रत्येक वेळेस हे येतात ढाल बनून पुढे. आतापर्यंत केवळ यांच्यामुळे ती या घरात ठाण मांडून बसलीये, नाही तेव्हा ना तिला लाथ मारून घरात हाकलून दिलं असतं. आई आबांची तब्येत नाजूक आहे, त्यांना त्रास होऊ नये या भीतीने आपल्याला असं काही करता येणार नाही. ती अवलक्षणी पोरगी ती माझ्या इंद्राची बायको महाडिकांची सून म्हणून तिथे गेलेली मला चालणार नाही. अगं सगळे तिच्या त्या गलिच्छ अवताराकडे बघत बसतील आणि आपली अब्रू जाईल. बरोबर बोलताय तुम्ही. तिकडे ती अति शहाणपणा करत मिरवत बसणार. इंद्रा भाऊजींनी जरी तिची ओळख करून दिली नाही ना तर ती सगळ्यांना सांगणार मी महाडिकांची सून आहे, इंद्रा सरांची बायको आहे. नाही उर्मिला, काही झालं तरी ती महाडिकांची सून आहे, इंद्राची बायको आहे हे जगाला न कळलेलंच बरं. ग अशाने त्या मोठ्या लोकांमध्ये आपली काय इज्जत राहील. ते काही नाही, मला ना आता काहीच सुचत नाहीये. तू वाटेल ते कर, पण ती माझ्या इंद्रासोबत त्या पार्टीत जाता कामा नये. आई तुमच्यासाठी मी एवढं तर करूच शकते. ती आता या घरात अशी अडकून राहील की कोणीही तिला पार्टीला घेऊन जाण्याचा जबरदस्ती जरी प्रयत्न केला ना तरी ती जाऊच शकणार नाही. आणि हे कसं शक्य करणार आहेस तू? सगळ्या गोष्टी सांगण्यात काहीच अर्थ नसतो आई, सरळ दाखवण्यात गंमत असते. त्यामुळे तुम्ही आता फक्त बघा. उर्मिला थांब, जास्त आगाऊपणा करू नकोस. दाखवण्यात गंमत असते का? अगं आतापर्यंत जे काही दाखवलंस ना त्यात गंमत नाही झालेली, तुझी फजिती झालीये. अगं त्या राणी कापसे समोर तुझा एकही डाव यशस्वी झालेला नाहीये, उलट सगळे डाव फसलेत. नुसती ना तोंडाची वाफ झाले तुझ्या. त्यामुळे हो ओव्हर स्मार्ट पण आहे ना जरा बाजूला ठेवा. आणि तू काय करणार आहेस ना त्याआधी सांग मला. सांगते. हे काय आता? जमाल गोटा. जमाल गोटा? हो, ह्या जमाल गोट्याचे 2 थेंब त्या राणीला आयुष्यभराची अद्दल घडवतील. एकदा काही पोटात गेलं ना की ती राणी घर काय तिची रूम पण सोडून कुठे जाऊ शकणार नाही. अगं मग असं असेल ना तर ही अख्खी बाटली तिच्या पोटात जायला हवी. 4 दिवस पोट धरून राहिली ना तरी काही फरक पडत नाही. हो आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता ती तिचं पोट धरेल आणि काही दिवसांनी तुमचे पाय. चला बॉटल लपव आधी. हो हो ना, पण आता या वेळेला ना एकदम कडक चहा प्यायची इच्छा होते यार. राणी आली. राणी ऐक ना, आम्हाला ना फक्कड चहा प्यायची इच्छा होते, प्लीज बनवशील का? हो मग लगेच बनवते. आणि वहिनी काहीतरी खायला पण हवंय, थोडी भूक लागली. आणत्या अजून कोणाला काय पाहिजे का? आम्हाला काही नको. या बकासुराला खायला दे, त्याला सारखी भूक लागलेली असते. आई आणते लगेच. थांब, उर्मिला चहाच घेऊन येते. बर. जुगरो, राणीचा चेहरा सॉलिड खुललाय ना रे. अगं खुलणारच ना, आज ती तिच्या हजबंड सोबत पार्टी मध्ये जाणार आहे ना म्हणून. अरे हो ना. अजुब्रो, राणी दादू बरोबर जाणार आणि ना तिथे फक्त राणीकडे बघणार आणि दादूला बोलणार, बापरे तुझी बायको किती सुंदर आहे, कुठे गेला होता शोधायला. अगं चिकू, वहिनी जिथे जातात ना तिथे त्यांचीच हवा असते. आता पार्टीमध्ये पण बघ, त्याच सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतील.
आणि वहिनी तुम्ही जास्त लाजत बसू नका. आणि हा ऑकवर्ड पण अजिबात होऊ नको. जे कोणी भेटतील ना त्यांच्याशी बिनधास्तपणे बोल. हा ही ब्यात तिथे जाईल तेव्हा हे सगळं होईल ना. काहीही होऊ दे, इंद्रासोबत पार्टीला जायचं हिचं स्वप्न फक्त स्वप्नच राहणार आहे. गरमागरम चहा रेडी आहे. येस. ए वहिनी पटकन ना. हो, तुम्हाला आवडतो तसा फक्कड चहा बनवला अश्विनी. हे घ्या. थँक्यू. हे घे. घे. बस तुझी जाणतो हा. बापरे किती घाबरली आहे. किडा आहे तो. गेला बघ. गेला गेला. चिकू कसली फट्टू आहेस रे तू. किड्याला कोण घाबरतं. हो का. तुझ्या पायावरून गेला असता ना मग तुला कळलं असतं. बस बस शांत हो, शांत हो. आपण बघूया. शांत हो तू आधी. ये अजुग्रो, तू का हसतोयस एवढा. कुठे काय काहीच नाही. चुपचाप सांगा का हसतोयस. काय चाललंय. हे बघ घाबरू नको. मोठा किडा आहे तो. काय बनवलंय. बस बस बस. आता त्याला चहा घ्या, गार व्हायला लागलाय. हो काही बनवलं. मी देते सगळ्यांना चहा देते. कसं बनवलंय. बास आता. बस. उर्मिला ताई. हो. ए अजुग्रो जास्त हसू नको. फक्त तुझी वेळ येऊ दे मग तू बघ. हो हो बघू बघू बघू. तुझ्यासारखा फट्टू नाही मी. चुप रे. छान झालंय. राणी, तू या घरात वाद होऊ देणार नाही हे मनाशी पक्क केलं होतं ना.